नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये आपण पौष्टिक असा गूळ आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेला प्लम केक बनवणार आहोत. हा केक खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. इतका सुंदर हा केक तयार होतो आणि चवीला तर एकदम चविष्ट असतो. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे काही ड्राय फ्रूट्स घेतले आहेत. त्यामध्ये मी काजू, बदाम, मनुका, काळ्या मनुका, अंजीर, टूटी फ्रुटी, मगजच्या बिया. तुम्हाला हवे असले तर ह्यामध्ये तुम्ही अजून ड्राय फ्रूट्स घालू शकता. तर इथे मी 1 कप ड्राय फ्रूट घेतले आहेत. इथे एका कढईमध्ये मी अर्धा कप गूळ घालून घेतला आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेतला आहे. आता आपल्याला हा गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे. तर लो टू मीडियम गॅसवर आपण हा गूळ सतत ढवळत विरघळवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सतत ढवळत हा गूळ मी चांगला विरघळवून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ड्रायफ्रूट सतत ढवळत आपल्याला 2 ते 3 मिनिटं गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहे. तर साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मी सर्व ड्रायफ्रूट्स गुळामध्ये चांगले परतून घेतले आहेत. आता इथे मी 2 संत्री घेतली आहेत. आता आपल्याला त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रेडीमेड ज्यूस सुद्धा वापरू शकता. इथे 2 संत्र्यांचा साधारण अर्धा कप ज्यूस निघाला आहे. तर आपल्याला बरोबर अर्धा कपच ज्यूस हवा होता. आता हा ज्यूस सुद्धा आपण ड्रायफ्रूट्स मध्ये घालून घेऊया. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही याला रात्रभर सुद्धा भिजवून ठेवलं तरी चालेल. काही खडे मसाले आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 इंच दालचिनी, 2 लवंगा आणि 3 ते 4 वेलची मिक्सर मध्ये फिरवून घेत आहे. तसंच थोडंसं सुंठ पावडर ही मी यामध्ये फिरवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी सगळ्याची एकदम फाईन पावडर तयार करून घेतली आहे. इथे मी थोडंसं बटर विरघळवत ठेवलं आहे. आपल्याला पाव कप बटर लागणार आहे. तर त्यासाठी हे बटर मी वितळवून घेत आहे. आता आपण हा केक कढईमध्ये बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला ती प्रीहीट करायला ठेवायची आहे. तर इथे मी एका कढईमध्ये स्टँड ठेवून त्याला वरती झाकण लावून प्रीहीट करायला ठेवली आहे. त्यानंतर केकसाठी आपल्याला टीन तयार करायचा आहे. तर इथे मी कुकरचा डबा वापरला आहे. तुमच्याकडे जर केकचा टीन असेल तर तो तुम्ही वापरू शकता. त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे किंवा जर बटर पेपर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर इथे मी केकसाठी टीन तयार करून घेतला आहे. कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. तर एका बाउलमध्ये मी मेल्ट केलेलं पाव कप बटर घेतलं आहे. त्याच कपाने मी पाव कप दूध घेतलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेतला आहे. आता हे तिन्ही जिन्नस एकदम चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. बाउलवर चाळणी ठेवून आपल्याला अशा प्रकारे ते पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे.
गव्हाचं पीठ चाळून घेतल्यानंतर त्या चाळणीमध्ये आपल्याला पाव कप मिल्क पावडर, जर तुम्ही मैदा वापरत असाल तर मिल्क पावडर वापरण्याची गरज नाही, आणि आपण जो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला त्यामध्ये चांगला चाळून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला सर्व हे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। ह्याच प्रमाणात तुम्ही केले तर तुम्हाला एक्स्ट्रा दूध वगैरे घालण्याची गरज पडणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, नाहीतर ड्रायफ्रूट सगळे तळाशी जाऊन बसतील। आता ह्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर घातला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घातला आहे। आता ते ॲक्टिवेट करण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर घातलं आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता। आता फास्ट आपल्याला ते मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आता आपण तयार केलेल्या टीन मध्ये ते सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे, आणि बॅटर पूर्ण ओतून झाल्यानंतर ते थोडं टॅप करून घ्यायचं आहे। बॅटर टॅप करून घेतल्यानंतर आता आपण थोडंसं ड्रायफ्रुट्सने वरून सजवून घेऊया। तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहेत। आता हे भांडं आपल्याला प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे, आणि मंद गॅसवर 1 तास हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर आता 1 तास झाला आहे, आपण केक बघूया किती मस्त कलर आला आहे। आता आपण त्यामध्ये टूथपिक घालून बघूया की आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही। तर इथे मी टूथपिक घातली आहे। तर अशा प्रकारे टूथपिक जर क्लीन निघाली म्हणजे आपला केक चांगला बेक झाला आहे। 2-3 ठिकाणी तुम्ही ही टूथपिक घालून चेक करू शकता। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा केक थंड व्हायला द्यायचा आहे। तर साधारण तासभर हा केक मी थंड करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या केकला किती मस्त कलर आला आहे। आता आपण तो कट करून बघूया। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊ असा स्पंजी आपला केक तयार झाला आहे, आणि त्याची टेस्ट इतकी अफलातून आहे। तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, त्याचं टेक्स्चर ही किती सुंदर आलंय। तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।